मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले। मुंबईच्या किला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आणि परमबीर सिंग यांच्या मालमत्ताही आता जप्त केल्या जाणार आहेत। बेछूट आरोप करायचे आणि त्याला सामोरं जायचं नाही, त्यामुळे काही संबंध नसताना अनिल देशमुखांना कोठडीत जावं लागलं, हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे असं म्हणत शरद पवारांनी परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधलाय। कुणीही अधिकारी किंवा मंत्री चुकीचा असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, मात्र परमबीर सिंग हे महाराष्ट्रासमोरचा ज्वलंत विषय नाहीयेत असं मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय। तर शरद पवारांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर अनिल देशमुख बाहेर येतील, अनिल देशमुखांना पुन्हा त्याच जागेवर बसवायचंय असं मोठं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। आणि सत्ता गेल्यानं काही जण अस्वस्थ आहेत, त्यामुळे केंद्राकडे लिस्ट पाठवून चौकशी लावतात अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली आहे। महाराष्ट्र राज्य गेलं ते परत मिळवता येत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर काही करता येत नाही आणि त्यामुळे धाड सत्र टाकून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही शरद पवारांनी केली आहे। तर भाजपचा 100% पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही, कितीही छापे टाका, कितीही जणांना अटक करा, तुम्हाला राज्यात येऊ देणार नाही अशा शब्दात शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय। तर विदर्भात मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या असा टोला शरद पवारांनी फडणवीसांना लगावलाय। तर गडकरी विकास कामं करताना पक्ष पाहत नाही असं म्हणत पवारांनी गडकरींचं कौतुकही केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं कौतुक केलंय। देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असंही पवार म्हणाले। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना तातडीनं विशेष सुरक्षा द्या या मागणीचं पत्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह पोलीस महासंचालकांना पाठवलंय। तर शरद पवारांचा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आलाय। केवळ चंद्रपूरचा दौरा करून शरद पवार परतणार आहेत। प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालकांना आता समन्स बजावल्याप्रकरणी राज्य सरकारनं सीबीआय विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारमध्ये आता पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। देशमुख प्रकरणात सीबीआयच्या तपासात अडथळा आणण्यासाठी राज्य सरकार तपास करत असल्याचा युक्तिवाद सीबीआयनं हायकोर्टात केलाय। सीबीआयच्या तपासाला विरोध करण्याचा राज्य सरकारला काय अधिकार असा सवालही यावेळी करण्यात आला। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजप युतीसाठी आता नवा फॉर्म्युला सुचवलाय। भाजप आणि शिवसेनेनं युती करावी आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं असा फॉर्म्युला आठवलेंनी सुचवलाय। तर फडणवीसांनी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतलाय। मुख्यमंत्र्यांची सर्जरी झाली असताना असं वक्तव्य करणं किती शोभणारं आहे हे जनतेनं ठरवावं अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या 4 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे। औरंगाबाद, चंद्रपूर आणि सातारा जिल्ह्यात जमावबंदी तर अकोल्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि अकोल्यामध्ये रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे। संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असेल आणि पहाटे 6 नंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या ठिकाणी जमावबंदी असेल। अमरावती हिंसाचार प्रकरणी आता 13 जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय। जगदीश गुप्ता यांना 30,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय आणि त्यांना 15 दिवस अमरावती बाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले। तर अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता अशी धक्कादायक माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। अमरावतीमधील हिंसाचारामध्ये मात्र भाजपचा हात नव्हता असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी यशोमती ठाकूरांना प्रत्युत्तर दिलंय। हिंसाचार सुरू होता तेव्हा सरकार नेमकं काय करत होतं असा सवालही दरेकरांनी उपस्थित केलाय। तर त्रिपुरामध्ये जे काही घडलं त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणं योग्य नाही, ज्यांची दुकानं फोडली त्यांचा काय दोष असा सवाल करत सरकारनं अशा घटना रोखण्यासाठी धोरण आखणं गरजेचं आहे असं शरद पवार म्हणाले। आणि राज्यात कुठेही दंगल झाली तरी ती भाजपच्या माथी लावण्याचं काम ठाकरे सरकार करतंय असा आरोप भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलाय। अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर मुस्लिम बहुल परिसरात असलेल्या हिंदू मंदिरांची सुरक्षा मुस्लिम करतायत असं चित्र समोर आलंय आणि या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा चांगला संदेशही दिला जातोय। तर मालेगावमधल्या धाडीमध्ये नेमकं काय मिळालं याचा खुलासा राज्य सरकारनं करावा असं आवाहन भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केलंय। शासनानं याचा खुलासा करणं आवश्यक आहे असंही बोंडे म्हणाले। अमरावतीतील हिंसाचार आणि एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय। सोयाबीन आणि कापसाच्या दरासंदर्भात अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करणारे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय।
तर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चिखलीमधल्या मेहकर फाट्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केलाय। एसटी महामंडळानं 2296 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे। यामध्ये 25 चालक तर 2101 वाहक आणि यांना 24 तासात कामावर हजर न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। विविध विषयांच्या धुराळ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत। ऊन वारा आणि पावसाला तोंड देत एसटी कर्मचारी आस लावून बसलेत आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्याल का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय। तर एसटी कर्मचारी आणि सरकारनं सामंजस्यानं मार्ग काढावा असा सल्ला शरद पवारांनी दिलाय। चर्चा आणि संवादातनं मार्ग निघू शकेल असंही पवार यावेळी म्हणाले। अचानक पाऊस आल्यानंतर सुद्धा भाजप नेत्यांसह एसटी कर्मचारी भिजलेल्या अवस्थेत आंदोलनस्थळी बसून राहिले। यावेळी सत्तेसाठी नाही तर न्यायासाठी पावसात भिजतोय असा टोला सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावलाय। आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा आहे मात्र संपाला नाही असं प्रवासी संघटनांनी स्पष्ट केलंय। प्रवाशांचे होणारे हाल थांबवा अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा विविध प्रवासी संघटनांनीही दिलाय। ईडीच नव्हे तर कुणाकडूनही माझी चौकशी करा असं आव्हान एकनाथ खडसे यांनी भाजपला दिलंय। ईडीनं जिल्हा बँकेची केलेली चौकशी ही माझी छळवणूक होती असा आरोपही खडसेंनी केलाय। इंदुरीकर महाराजांनी लसीकरणाबाबतच्या वक्तव्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आपण इंदुरीकर महाराजांना फोन केलाय आणि लसीकरणाबाबत महाराजांचं प्रबोधन करू अशी माहिती टोपेंनी दिली आहे। तर शरद पवारांनी अमरावतीमध्ये येऊ नये अन्यथा असंतोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिलाय। मुंबई मनपामधील भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी स्थायी समितीमधून हटवण्याच्या प्रयत्नात पालिकेला तब्बल 1 कोटींपेक्षाही जास्तीचा भूर्दंड पडल्याचा प्रकार समोर आलाय। अभिनेत्री कंगना रनौत एक महान व्यक्ती आहे आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे एक महिला म्हणून त्यांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे पण त्यांच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं हेही महत्त्वाचं असल्याचा टोला कृषी मंत्री दादा भुसे यांनी लगावलाय। पिंपरी चिंचवडमध्ये कंगना आणि विक्रम गोखलेंच्या फोटोला जोडे मारत काळं फासण्यात आलं। पिंपरी चिंचवडमध्ये कंगना आणि विक्रम गोखलेंचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका काँग्रेसनं घेतली आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त वसई विरारमधल्या बवियासह अन्य पक्षातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं आणि गौरव वाढवणारं असलं पाहिजे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत। मुंबईतील गिरगाव न्यायालयानं बजावलेलं समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। त्यांच्या याचिकेवर येत्या 22 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय। 19 नोव्हेंबरला 720 पदांसाठी ही परीक्षा होतीये आणि 19,319 उमेदवार ही परीक्षा देणार आहेत। नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चतुर्थ श्रेणीसह इतर सर्व संवर्गातल्या पदांवर मानधनावर कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपनं मंजुरी दिली आहे। अन्न आणि औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक गट ब संवर्गातल्या 87 पदांच्या भरतीसाठी एमपीएससी कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यासाठी 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। भारतीय रेल्वेच्या सहकार्यानं आयआरसीटीसीनं सेवा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पॉड हॉटेलची सुविधा सुरू केली आहे। पॉड डिझाईन असलेलं भारतीय रेल्वेचं हे पहिलं रिटायरिंग हॉटेल आहे। आणि राज्यात काही ठिकाणी 4 ते 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तर येत्या 24 तासात मुंबईसह कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस झालाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिकच्या लासलगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे काढणीला आलेल्या शेतमालाचं आणि गहू त्याचबरोबर द्राक्ष बागेचंही मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर खासगी शाळांमधून शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलंय। राज्यात शासकीय शाळांमधल्या विद्यार्थी संख्या या 9.5% वाढल्याचं असरच्या अहवालातून स्पष्ट झालंय। तर 1ली ते 4थी पर्यंत शाळा सुरू करायला आता हरकत नाही। शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाचा अभिप्राय अपेक्षित आहे आणि मुख्यमंत्री ठाकरे अंतिम निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तर येत्या 18 नोव्हेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी फॉर्म भरता येणार आहे। अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे।
शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात शासनाकडून मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। ही शुल्क वाढ तातडीने रद्द करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिक्षक आणि पालकांकडून केली जाते। बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्यावर झेंडू बामचं वाटप करत आंदोलन केलंय। तसंच विकास पुरुष म्हणवणारे भाजप आमदार काय करतात असा सवालही आंदोलकांनी केलाय। सातारा जिल्हा परिषदेसमोर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने उपोषण करण्यात आलं। मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे 2007 पासून प्रलंबित असलेले प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं। परिवहन खात्यानं राज्यभरातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 65 सिम्युलेटर अर्थात संगणक यंत्रणेवरचे आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतलाय। आता वातानुकूलित लोकलमधून सामान्य प्रवाशांना सुद्धा प्रवास करता येणार आहे। वातानुकूलित लोकलमधलं तिकीट तपासणीसाकडे भाडेदरातल्या फरकाची रक्कम जर जमा केली तर त्यांना प्रवासास परवानगी देण्यात येणार आहे। दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 मार्गाचं दहिसरमधल्या प्रस्तावित कारशेड अखेर रद्द करण्यात आलंय। आता ज्या ठिकाणी मेट्रो 9 कारशेड होणार आहे त्याच ठिकाणी मेट्रो 7चंही कारशेड होणार आहे। रात्री खुलणाऱ्या मुंबईच्या सौंदर्याचा अनुभव पर्यटकांना घेता यावा यासाठी आता पर्यटन विभाग प्रयत्न करतोय आणि यानुसार कौशल्यपूर्ण रचना असलेल्या काही महत्त्वाच्या इमारतींना आकर्षक लाइटिंग करण्यात येणार आहे। संपूर्ण लसीकरणासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र दुसऱ्या डोससाठी नागरिकांकडून अद्याप टाळाटाळ सुरूच आहे। पालिकेकडे सध्या 87,000 लसीचे डोस शिल्लक आहेत। औरंगाबादमध्ये लसीकरण वाढावं यासाठी जिल्ह्यातील ज्या गावानं 100% लसीकरण पूर्ण केलंय अशा 25 गावांना विकास कामांमध्ये अतिरिक्त निधी देण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलंय। तर नवी मुंबई शहरात 78 मैदानं आता खेळासाठी बंद आहेत आणि ती खुली करण्याची मागणी होतीये। दरम्यान याबाबत तातडीने निर्णय घेत मैदानं खेळांसाठी खुली करण्यात येतील असं आश्वासन पालिका आयुक्तांनी दिलंय। पुणे फिल्म फाउंडेशनकडून आयोजित करण्यात येणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर झाल्यात। 2 ते 9 डिसेंबर दरम्यान हा चित्रपट महोत्सव भरण्यात येणार आहे। परवडणारी घरं घेता येत असल्यानं पनवेलमधली लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये। मात्र लोकसंख्या वाढीत नियंत्रण नसल्यानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झालेला पाहायला मिळतोय। शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी आता ऑफलाईन पास सुविधा सुरू झाली आहे। दररोज 25,000 भाविकांना दर्शन मिळणार आहे। त्यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला मोठा फायदा होणार आहे। वीज बिलाची वाढती थकबाकी लक्षात घेता महावितरण आणि राज्य सरकारनं अनोखा फंडा शोधून काढलाय। कृषी पंप धारकांनी केवळ चालू वीज बिल अदा केलं तर थकबाकीवरचं व्याज आणि दंड यातून आता सुटका होणार आहे। रोजगार संधी प्राप्त व्हावी म्हणून कौशल्य विकास आणि रोजगार विभागानं सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येतंय। मात्र विदर्भाच्या वाट्याला येणाऱ्या रोजगार प्राप्तीचं प्रमाण इतर विभागाच्या तुलनेत अगदी नगण्य स्वरूपाचं आहे। पालघर जिल्हा प्रशासनाकडून वसई विरारमधल्या पोलीस ठाण्यांना 13 वाहनं हस्तांतरित करण्यात आली आहेत। उल्हासनगरमधील फुटपाथ काबीज करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे विक्रेते आणि हातगाडी विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकानं कारवाई केली आहे। नवी मुंबईतील विमानतळ, मेट्रो आणि रेल्वेसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीनं माहिती घेतली आहे। यावेळी समितीनं नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला प्रत्यक्षात भेट दिली आहे। दादोजी कोंडदेव स्टेडियम आता ठाणे पालिकेला उत्पन्न देणारा स्रोत बनला। याच मैदानात तब्बल 35 वर्षांनी क्रिकेटचे विजय हजारे करंडकाचे 5 सामने रंगणार आहेत। कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पत्नी स्नेहा चव्हाण हिनं पुण्यातले अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। ठाण्यामध्ये उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या महिलेनं विजय सेल्स या दुकानातनं महागडा लॅपटॉप चोरी केला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून महिलेला अटक करत 2,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय। मुंबई लोकल ट्रेनमधून लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार एका प्रवाशानं केली होती आणि त्यानुसार बोरीवली रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एकाला अटक करत त्याच्याकडून 2 लॅपटॉप जप्त केलेत। दारू विक्रीतून घरात घुसून मारहाण झाल्यानं साताऱ्यातल्या सदर बाजारमध्ये राडा झालाय। या प्रकरणी संशयितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी स्थानिकांनी शहर पोलीस ठाण्याला घेराव घातला। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना अनिश्चित काळासाठी घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलंय। निदर्शनात सहभागी होण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलंय आणि त्यांना नजरकैदेत ठेवलंय। तर पाकिस्तानी कैदेमध्ये असलेल्या कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळालाय। कुलभूषण जाधव यांना अपीलाचा अधिकार देण्यासाठी पाकिस्ताननं संसदेच्या संयुक्त सत्रामध्ये एक विधेयक पारित केलंय। पहिल्या T20 सामन्यामध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलाय। अत्यंत चुरशीचा झालेल्या या सामन्यात भारतानं 5 विकेट्सनं न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय प्राप्त केलाय।
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी ऑनलाईन चर्चा केली आहे। यावेळी तैवानबाबत जो कोणी आगीशी खेळेल तो जळून खाक होईल असा इशारा जिनपिंग यांनी दिलाय। अर्जेंटिनाला पुढच्या वर्षी कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यश आलंय। खुल्या बाजारात उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे आणि मागच्या 8 दिवसात क्विंटल मागे जवळपास 1000 ते 1500 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय।